इथे मी एका परातीत 1 वाटी मैदा घेतलाय आणि त्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण मैद्यात सुद्धा बनवू शकतात। आता याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। यासोबतच ओवा सुद्धा आपण इथे टाकू शकतो। चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि 4 ते 5 चमचे मी इथे मोहन टाकून घेतलंय। आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप मी इथे घेतलेलं आहे। मोहन टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय। आता हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात याची मूठ बनवून बघायची। अगदी अलगद दाबल्याने सुद्धा जर मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून थोडंसं तेल आपण याच्यात ऍड करायचंय। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय। तर अगदी आपल्याला घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचंय, अजिबात सैल असायला नको। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे। हे पीठ आपण अगदी 5 मिनिटं फक्त झाकून ठेवू जेणेकरून पीठ छान सेट होईल। आता पुन्हा मी एकदा हे पीठ मळून घेते। आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळे बनवायला सुरुवात करू। तर ह्यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय इथे मी अगदी पातळ पोळी याची लाटून घेतलेली आहे। आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। तेलाऐवजी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतो। पोळीला तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मी पीठ भरून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्याची एक घडी करून घेतली आहे। पुन्हा वरती थोडंसं तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठ भरून घ्यायचंय आणि आता याची अशी एक घडी करून घ्यायची। मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणेच आपल्याला याची घडी करायची आहे, तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहेत त्याला अगदी खारी बिस्किट सारखे लेयर्स येतील। आता हे मी अशा पद्धतीने पुन्हा लाटून घेते। आता हे लाटताना आपल्याला हे चौकोनी आकारातच लाटून घ्यायचंय। हे पहा, यावेळी आपल्याला हे खूप पातळ लाटायचं नाहीये। अशा पद्धतीने थोडं लाटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचंय आणि थोडं पीठ टाकून घ्यायचंय। आता ह्या पद्धतीने उभीच त्याची घडी करून घ्यायची आहे। हे बघा, अगदी अशा पद्धतीने ही घडी करून झाली की आता पुन्हा हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचंय आणि ह्यावेळी हे असं सरळच लाटायचं। आपल्याला याची शंकरपाळी कापून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी इथे हे शंकरपाळी कापून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूड न करता सुद्धा जेव्हा आपण ती पोळी लाटतो तर तेव्हाच याची शंकरपाळी कापून तळून घेऊ शकतात, पण हे पूड केल्यामुळे हे शंकरपाळे अगदी खारीसारखे छान खुसखुशीत होतात। हे पहा, तुम्ही बघू शकताय शंकरपाळे इथे आता कापून झालेले आहेत। आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊ। तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलंय। आता हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, अगदीच कडकडीत गरम नाही करायचं आहे। थोडं गरम झाल्यानंतर लगेच याच्यात शंकरपाळी टाकायची आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकत असाल मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी अगदी गोल्डन ब्राऊन होतील इथपर्यंत तळून घ्यायची आहे। हे पहा, शंकरपाळी तळत असतानाच त्याचे जे लेयर्स आहेत ते छान वेगळे व्हायला लागतात आणि अगदी खारीसारखी ही शंकरपाळी दिसायला लागतात। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, काहीच याला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा साहित्य सुद्धा अगदी थोडंसंच लागतं। तर हे पहा, अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि आपली ही छान खुसखुशीत अशी जिरा शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी तयार झालेली आहे। अगदी खारीसारखे लेयर याला आलेले आहेत आणि तोडून पाहिल्यानंतर त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो तुमच्या लक्षात येत असेल की किती छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे। इथे मी घेतलंय 2 कप गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यात सुद्धा हा पदार्थ बनवू शकतात। त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा, पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी। आता चवीपुरता मीठ टाकलं। 1 चमचा मी इथे तूप टाकून घेतलंय। हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलंय। जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर 3 चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या। तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं। संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं। चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची। मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे।
अजिबात सैल गोळा मळायचा नाही. आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही इथे छान मळून झालेली आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे, अजिबात सैल ठेवलेली नाही आहे. तर आता कणिक मळून झाली आहे, यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपली ही जी कणिक आहे ही व्यवस्थित सेट झाली आहे. आता पुन्हा याला 2 मिनटं मळून घेऊ. आता ह्यावेळी ही कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हातसुद्धा लावू शकतात. तर हे पहा, मी ही कणिक पुन्हा 2 मिनटं मळून घेतली. आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा. हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, आपली चपाती असते, चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली. आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं. हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा, म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो. आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं. आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते. त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट. आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात. हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला. आता यातला एक गोळा घेतला आणि बघा, बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा, म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे. आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे. तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते. खूप सुंदर दिसतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात. आता पुरी लाटून झाली, या तळून घेऊ. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल हलकं गरम झालं की यात या पुऱ्या सोडायच्या. तेल अगदी कडकडीत गरम करू नका, मध्यम गरम तेल ठेवा. त्यात पुऱ्या सोडल्या. आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका. मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात. आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या बाजूला काढून घेऊ. ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा. आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते. लक्षात असू द्या, पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात. फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. इथे मी एका ताटात 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं. त्यानंतर 1 चमचा ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय. आता याच्यात 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. त्यासोबतच 2 चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून इथे टाकून घेतली आहे. आता त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचंय. तर इथे मी 3 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता या पिठात टाकून घेतलंय. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करायचे. अशा पद्धतीने हे पीठ जर हातात घेतलं तर त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट पडले असं समजायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर मी गोळा इथे मळून घेतलेला आहे. अगदी आपली पुरींसाठी आपण कणिक मळतो किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक मळतो तसा घट्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे. त्यानंतर ह्यातला एक छोटा गोळा घेतला. त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. पूड करायची नाही, अगदी साधी आपण पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आपला पापड असतो ना उडदाचा, त्या पद्धतीने. आणि आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची आहे. तर सगळे हे जे खाकरे आहेत हे एकसारखे दिसायला पाहिजे म्हणून मी एका जाळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने हे सगळे खाकरे एकसारखे कट करून घेतलेत. तर हे पहा, खाकरे इथे आता लाटून झालेले आहेत. आता हे जे खाकरे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी तवा गरम करायला ठेवला. तवा अगदी अर्धवट गरम झाला की त्यावरती हा खाकरा टाकायचा आणि मंद गॅसवरती हा जो खाकरा आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे.
गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, अगदी मंद ते मध्यम गॅसपर्यंत तुम्ही हे वाढवू शकता। त्याच पद्धतीने खाकरा भाजण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा। ह्या स्वच्छ कापडाने हा खाकरा प्रेस करत जायचा, म्हणजे हा अगदी छान खरपूस असा भाजला जाईल। तर मंद गॅसवरती मी हे जे खाकरे आहेत हे आता छान भाजून घेते। खाकरा भाजत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खाकरा आता खरपूस झालेला आहे। तर असा खरपूस खाकरा तयार झाला की तो बाजूला काढून घ्यायचा। अशा पद्धतीने खाण्यासाठी छान मसालेदार खाकरा तयार झालाय। इथे मी 1 वाटी बीटाची पेस्ट घेतलेली आहे। बीटाचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घेतलेत। आता एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात 1 वाटी बेसन पीठ घेतलंय। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। त्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात तीळ टाकून घ्यायचे। 1 चमचा ओवा टाकून घेतलेला आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलंय। हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेलं आहे। आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। तर साधारण 3 ते 4 टेबलस्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलंय। हे सगळं छान एकजीव करायचंय। त्यानंतर या पिठाची अशा पद्धतीने मूठ बनवून बघायची। अगदी हलक्या हाताने दाबून सुद्धा ही मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे। यानंतर आपण जी पिठाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती या पिठामध्ये टाकायची आहे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। थोडीशी घट्टसर ही मळून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय अशी थोडीशी घट्ट अशी मी ही कणिक मळून घेतलेली आहे। कणिक मळल्यानंतर थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊ शकतो। आता या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। यातला मी 1 गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आपली रोजची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर हे बघा, ही पोळी इथे लाटून झालेली आहे। आता एका कटरच्या साहाय्याने जशी आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकतात, पण मी इथे थोडेसे लांब असे काप केलेले आहेत कारण मुलांना असे काप खायला फार आवडतात। आता हे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय। तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात हे जे आपण कुरकुरे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे। तर हे पहा, छान मध्यम गॅसवरती हे कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे। हे तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये काढायचे, म्हणजे हे नंतर सुद्धा मऊ पडणार नाही। आता हे गरम असतानाच याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चाट मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे या कुरकुऱ्यांना हा चाट मसाला अगदी छान लागतो। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं। आता याच्यात 2 मोठे चमचे कसुरी मेथी टाकून घेतली। त्यासोबतच 1 चमचा तीळ टाकायचे। पाव चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। तुमच्याकडे ही पेस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही आलं लसूण ठेचूनही टाकू शकतात किंवा किसून टाकलं तरी चालेल। अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या अंदाजाने लाल तिखट टाकायचे। आपल्याला ह्या पुऱ्या किती तिखट हव्या आहेत किंवा साध्या हव्या आहेत त्या अंदाजाने तिखटाची क्वांटिटी घ्यायची। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे। हे छान एकजीव झालं की त्यानंतर याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं आहे। आता या पुऱ्या आपल्याला जर कडक तळायच्या असतील तर आपण इथे 2 चमचे तूप वापरू शकतो, तूप किंवा तेल। आणि ह्या जर पुऱ्या तुम्हाला अगदी सॉफ्ट करायच्या असतील तर तेलाची क्वांटिटी वाढवली तरी चालेल। त्यासोबतच अगदी कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर इथे 1 वाटीसाठी साधारण 4 ते 5 चमचे तेलाचा वापर करायचा, म्हणजे अगदी कुरकुरीत अशा पुऱ्या तयार होतील। तर आता पाणी टाकून थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घेतलं। पीठ छान मळून घ्यायचं, जेवढं जास्त मळलं जाईल तेवढ्या पुऱ्या छान तयार होतात। पीठ मळल्यानंतर पुन्हा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ अजून 1 मिनिट मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे। यातला एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून
याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता ह्या पुऱ्या जर सॉफ्ट हव्या असतील तर ही पोळी थोडीशी जाडसर लाटा आणि हाय फ्लेमवरती ह्या पुऱ्या तळून घ्या, म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील। आणि जर ह्या पुऱ्या तुम्हाला अगदी कडक किंवा कुरकुरीत खुसखुशीत अशा हव्या असतील तर पातळ याची पोळी लाटायची। तर मी इथे पातळ अशी ही पोळी लाटून घेतली आहे, कारण मला थोड्याशा खुसखुशीत अशा या पुऱ्या हव्या आहेत। आता घरातली एखादी वाटी घ्यायची, त्या वाटीने आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। आपण छोटे मोठे कशाही आकारात ह्या पुऱ्या कट करू शकतो। मी थोड्या छोट्या वाटीचा वापर केलेला आहे, तर ह्या अशा मी छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेते। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी छोट्या छोट्या आणि पातळ अशा मी या पुऱ्या तयार करून घेतल्यात। आता या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊ। या पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं। आता मी इथे थोडंसंच तेलाचा वापर केलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला मी 1 किंवा 2च पुऱ्या टाकून तळून घेणार आहे। तर सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं, त्यानंतर त्यात पुरी टाकायची आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची। मध्यम गॅसवरती पुरी छान तळून घ्यायची। ही पुरी तुम्हाला छान मऊ हवी असेल आणि कमी तेलकट हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळून घ्या, म्हणजे छान सॉफ्ट अशी तयार होईल। पण जर ही पुरी तुम्हाला कडक खुसखुशीत अशी हवी असेल तर मध्यम गॅसवरती पुरी तळायची। तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही, तेल थोडंसं हलकं गरम असेल तेव्हाच त्यात पुरी टाकायची आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात।